नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय जिजाऊ। आज आम्ही आलोय या ठिकाणी अंजनडोह किल्ला, जो असा अपरिचित किल्ला आहे, जो कर्जत आणि राशीन रोडच्या मध्ये जे अंजनडोह गाव आहे त्या ठिकाणी आहे। आणि किल्ल्याची बरीच पडझड झालेली आहे। आता सूर्योदय होईल, आपण नंतर पाहूयाच किल्ला, तुम्हाला आम्ही दाखवतोच। पण अतिशय या ठिकाणी इतिहास आहे या किल्ल्याचा, ते आम्ही तुम्हाला सांगूया। किनारे ना किनारे पुढे जायचे, पुढे बंधारा आहे, पुढे बंधारा तुम्ही वर गेलं ना इकडे त्या जेव्हा त्या बाजूचा बरं का खाल्लं बरोबर रस्ता दिसतो नाही नाही काय हे रस्ते देतो त्या वस्तू जातो त्यापेक्षा या रस्त्याच्या अजून आहे कालांतराने मग हे कारण ह्या वड्याला पाणी जायचं मग जाता येत नसून म्हणून भुयारी मार्ग होता 5 पांडवाच्या काळात। ज्यावेळेस 5 पांडव अज्ञात वाचत होते, 13 वर्ष वनवास झाले, 1 वर्ष अज्ञात वाचत होते, त्यावेळेस तिथं वाचत होते। अंजनडोह म्हणजे अंजनडोह म्हणजे अर्जुनडोह आहे। हा, त्याचं नाव आहे अर्जुन म्हणजे बाण मारून डोह केलता बघा, मग हे अर्जुनडोह होतं। मग अर्जुनडोहचं काही कालांतराने अंजनडोह होते, अर्जुनडोह होतं, अंजनडोह। आता इथे पुढं उलटी पैसे पुढे गेला ना, आता एक अशी नदी बा अशी वळाली तिथं या पांडवांच्या यांच्या गाया विराट राजाची नदी त्यांच्या गाया कौरवनी पळून गेलं युद्ध करून। मग त्यावेळेस अर्जुन हे अज्ञात ते संपला होता, मग ते वीर राजाला त्या ह्याच्या पांडवांना बांधणी केली नाही, त्या गाया तिथून वळवल्या। त्या गाया त्यावेळेस त्या खडतर गावाचे नसल्याच्या त्यावेळेस त्याला गाय वळत होते, काय होतं गाय वळत आता गंगा वळली अशी काळजी लागली। शब्दाचा अपभ्रंश होत गेला आता दिल्लीचं नाव काय होतं, हातीनापूर, आज दिल्ली तिथून आलं हातानापूर, आज काय दिल्ली बरोबर, तसं ते बदल होत। ही देवी म्हणजे किल्ला बांधत असताना ही देवी स्वयंभू सापडली आतमध्ये। हा, मग ती देवी सापडल्यानंतर तिचं नाव काय द्यायचं त्या देवीला, मग धर्मराजाच्या हस्ते स्थापना केली म्हणून धर्मादेवी असं तिचं हे देवीची। तुळजापूरची प्रगट झाली म्हणून स्वयंभू, तुळजापूरची आली धर्माची असं झालं। म्हणजे पांडुपर्यंत ना मी काय पुढं गेली का आता खुली तसं आपल्याला गावात आल्यानंतर पहिलं धर्मादेवीचं मंदिर लागतं। त्या मंदिरापासून तुम्ही पश्चिमेकडे थोडं खाली आला की एक पुरातन आड आहे, आडाच्या तिथून एक लेफ्ट मारला की सरळ किल्ल्याच्या मेन दरवाजा कशी आपल्याला तो रस्ता घेऊन जातो, त्यामुळे तो रस्ता आपल्याला शोधायची जास्त गरज पडत नाही।
आम्ही आता या ठिकाणी अंजंडो या गडावरती आलेलो आहे. खालून गावापासून पाहिलं तर एक 5 ते आपण 10 मिनिटांमध्ये गडामध्ये येतो. पण आत्ताची सध्याची स्थिती जर बघत असताल तुम्ही, या ठिकाणी खूप पडझड अशी झालेली आहे. इथे थोडंसं आपल्याला असं क्लिनिंगचं वगैरे काम करण्याची फार गरज आहे. एक समोर पाहता तुम्ही पुरातन जे धर्माई देवीचं जे मूळ स्थानाचं मंदिर आहे ते इथं वरती गडावरती आहे. अतिशय सुंदर असं ते दगडामध्ये ते पुरातन काळातलं मंदिर आहे. मूर्ती पण अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी काही तुम्ही बघत असाल काही बुरुजांचे अवशेष आहेत या ठिकाणी, काही असे देवळांसारख्या आकाराचे अवशेष आहेत, काही दरवाजांच्या कमानीसारखे अवशेष आहेत. किल्ल्याची भरपूर ठिकाणी पडझड झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पण मंदिर अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी आम्ही आता गड उतरून गड पाहून खाली येत आहे. हा समोरचा दिसतो तो पूर्व दरवाजा असावा असं मला वाटतं. अतिशय सुंदर असं भक्कम अजून बांधकाम आहे. साधारण गड बघायला 20 ते 25 मिनिटं खूप होतात. पण गडाची अवस्था फार बिकट आहे. आत्ता सध्या पडझडीला आलेली आहे. त्यामुळं तुम्ही अवश्य एकदा तरी भेट या ठिकाणी द्या आणि थोडेसे अवशेष आहेत ते पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराज, जय जिजाऊ.